राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील असरली ते पातागुडम दरम्यान अनेक ठिकाणी जड वाहने चिखलात व खराब रस्त्यामुळे अडकत आहेत। त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी वाहनधारक व प्रवासी स्वतः प्रयत्न करत आहेत। संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे। यावेळी अनेक प्रवासी व वाहनधारक उपस्थित होते। श्याम बेंजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। राष्ट्रीय महामार्ग 63 वर आता सध्या उभे आहोत आपण आणि इथे काही प्रवासी आहेत आणि काही वाहनधारक आहेत आणि हे केव्हापासून इथे आहे आणि का है अपन त्यांना विचारूया। सर, आप यहाँ पर कब से है? 3 दिन से है सर। काय के लिए 3 दिन से है? रोड का प्रॉब्लम, गाड़ा फंस गए। हाँ, वो हिसाब से अभी कोई रास्ता पूरा खराब है सर। कोई अधिकारी नहीं देखा। निरीक्षण करने वाला कोई नहीं। यांचं म्हणणं आहे की 3 दिवसापासून इथेच आहे आणि हा राष्ट्रीय महामार्गावर अनेक गाड्या पूर्णपणे फसलेल्या आहेत आणि इथं आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। त्यांनी कुठे चालले आणि कुठून येत आहे विचारू। भैया, आप कहाँ जा रहे हैं? सर, हम झारखंड जा रहे हैं। कल चले हैं, अभी रात में 2 बजे से करीब हम लोग यहाँ अभी दिन का 12 साढ़े 12 बज गए, अभी तक यहाँ फंसे हैं। गाड़ी नहीं निकलने को चाहिए। म्हणजे या राष्ट्रीय महामार्गावर म्हणजे आसरली ते पातागुडम या 25 किलोमीटर अंतरावर 2 ते 3 ठिकाणी फसलेल्या गाडी आपल्याला दिसत आहेत। आपण सध्या पाहू शकतो इथं 2 मालवाहक ट्रक फसलेले आहेत आणि हे काढण्याचा प्रयत्न ह्या ड्रायव्हर समजा आणि या प्रवासी समजा पूर्णपणे करत आहेत आणि इथं काही लोक गोटे आणि झाड असं फांद्या टाकून गाड्या काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे अजूनपर्यंत कोणते अधिकारी वर्ग आणि कोणते कंत्राट वर्ग आलेले नसल्याचे चित्र दिसून येत आहे। श्याम बेंजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।